तर सीएनजी गॅसच्या दरामध्ये 1.5 रुपयांची वाढ झाली आहे। मुंबईमध्ये प्रति किलो सीएनजी साठी आता 78 रुपये मोजावे लागणार आहेत। तर पीएनजीचा हा दर 47 रुपयांवरून 48 रुपये इतका झालाय। मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। एकीकडे महागाईचा जोर कायम असताना आता सर्वसामान्यांना आणखी एक फटका याचा बसणार आहे। दरम्यान सध्याचे हे दर काय असतील गॅसचे आपण सविस्तर जाणून घेऊयात। तर सीएनजीचे प्रति किलोचे आधीचे दर होते 73 रुपये 50 पैसे आणि आता नवे वाढीव दर आहे 75 रुपये प्रति किलो। तर पीएनजीचे प्रति युनिटचे आधीचे दर होते 47 रुपये आणि आता नवे दर आहेत 48 रुपये। याचा फटका आता सर्वसामान्यांना बसणार आहे। खासगी वाहनं 5 लाखांहून खरं तर अधिक आहे। महाराष्ट्रामध्ये टॅक्सी सुद्धा अगदी 70,000च्याही अधिक आहे। ऑटो 4 लाखांहून अधिक आहे आणि हे सगळे सीएनजी गॅसचा खरं तर वापर करतात आणि बसेस सुद्धा सीएनजी गॅसवर चालणाऱ्या 2300हून अधिकच्या आहेत। यासह ट्रक आणि टेम्पो तर आहेतच, त्या सुद्धा 32,000हून अधिक आहेत। एकूण 10 लाखांपेक्षा जास्त वाहनं सीएनजीचा वापर करतात आणि त्या सगळ्यांना आता याचा फटका बसणार आहे। 11 कोटी याला क्रिकेटला दिले, त्यातले जर गरिबांना थोडेफार दिले असे तर ते पण बरं वाटलं असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्शन आले की गॅसचे दर कमी होतात, इलेक्शन झालं की गॅसचे दर पाहिजे तेवढे वाढत आहेत। म्हणजे हे सामान्य माणसाची लूट होती। साधारण ते लाडकी बहीण वगैरे सगळं ते आहे ते कोणाला मिळतच नाही खालपर तळापर्यंत। त्यापेक्षा गॅसचे दर घरगुती वगैरे सगळे कमी करून योग्य ते द्यावा निर्णय जनतेला। दर वाढवले नाही पाहिजे, जे आहेत ते स्थिर ठेवून हे व्यवस्थित चाललं पाहिजे, नाही तर लोकांनाही परवडत नाही आहे। तर त्यासाठी लोकांचाही विचार करायला पाहिजे। गव्हर्नमेंटचा काही हे नाही आहे, गव्हर्नमेंट चांगलंच आहे, काम करत आहे, रस्त्याची कामं होत आहेत चांगली, हे सगळं बघून आम्हालाही आनंद आहे। पण भाव थोडे स्थिर ठेवले पाहिजेत आणि लोकांनाही परवडेल याचा विचार केला पाहिजे।